नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला जे आहे तुमची फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी आणि रिव्हॉल्यूशन तुम्हाला कशाप्रकारे करायचं आहे, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. अशा प्रकारची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देखील दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी फोटोकॉपी आहे ती काल म्हणजे 13 जुलैपासून सुरू झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जी डेट आहे अप्लाय करायची ती 25/7 म्हणजे 25 जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अप्लाय करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे. आता बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे आहे, जो तुमचा निकाल लागला असेल, तुमच्या निकालावरती जे आहे, तुम्हाला सीट नंबर दिलेला असेल, तो सीट नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे. आता सीट नंबर कसा असतो? एल-एल-बी किंवा सुरुवातीला तुम्हाला 2-3 जे आहेत ते अल्फाबेट असतात ए तर तुमचा सीट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी पेरेंट टाकायचा नाहीये. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला देखील सांगितलेलं आहे, की जे रिव्हॉल्यूशन असणार आहे तुमचं, ते फोटोकॉपी आल्यानंतर तुम्हाला करायचं आहे. फोटोकॉपीच्या आधी तुम्हाला रिव्हॉल्यूशन करता येणार नाही. थोडक्यात काय, तर तुम्हाला आधी फोटोकॉपी अप्लाय करावं लागेल. त्यानंतर तुम्ही जे आहे रिव्हॉल्यूशनसाठी अप्लाय करू शकता, काही विषय नाहीये. ठीक आहे. परंतु डायरेक्ट तुम्हाला रिव्हॉल्यूशनला अप्लाय करायचं नाही. पहिले तुम्हाला ₹300 देऊन फोटोकॉपी भरायची आहे. त्यानंतर मग तुम्ही जे आहे ₹500 भरून रिव्हॉल्यूशनसाठी जे आहे तुम्ही अर्ज करू शकता. त्याला काही अडचण येणार नाहीये. ठीक आहे. आता बघा, तुमच्याकडे जो काही सीट नंबर वगैरे असेल, तो सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला ज्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. portal.ycmu.org.in याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम इव्हेंट, प्रोग्राम, सीट नंबर आणि सिलेक्ट टाइप यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. त्याआधी बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, सूचनामध्ये देखील त्यांनी सांगितलंय, की तुम्हाला जे आहे फक्त आधी फोटोकॉपी मागवायची आहे. फोटोकॉपी आल्यानंतर किंवा फोटोकॉपीचं पेमेंट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिव्हॉल्यूशनला अप्लाय करू शकता. परंतु सर्वप्रथम तुम्हाला जे आहे पहिले फोटोकॉपीसाठी अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळतं सिलेक्ट टाइपमध्ये किंवा रिव्हॉल्यूशनचं ऑप्शन बघायला मिळतं. तर पहिले तुम्हाला जे आहे कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्टवर क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमची कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट म्हणजे तुमची जी काही उत्तरपत्रिका असते, जे काही आन्सर बुक असतं, त्याची तुम्हाला ऑफिशियल फोटोकॉपी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मागवायची आहे. ठीक आहे. त्यासाठी बघा मित्रांनो, तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे सिलेक्ट टाइपवर आपण कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट केलं. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी इव्हेंट, प्रोग्राम आणि सीट नंबर सिलेक्ट करायचा आहे. आता बघा, जो तुमचा एक्झाम इव्हेंट असणार आहे मित्रांनो, तो तुमचा मेचा असणार आहे. कारण तुम्ही मेमध्ये एक्झाम दिली ना, म्हणजे उन्हाळी सत्र जे आहे ते मेमध्ये झालं होतं. मेमध्ये आणि काही विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे, ती जूनमध्ये किंवा मिड जूनमध्ये संपलेली आहे. बरोबर? आणि जे प्रोग्राम असणार मित्रांनो, या ठिकाणी तुमचं सिलेक्ट ब्रांच ऑप्शन येतं. तर या ठिकाणी तुमचा जो काही प्रोग्राम असेल, समजा बी असेल तर G01, बी-कॉम असेल तर G02, तुमचा बी-कॉम एन-ई-पी असेल तर UGG02. आता सध्या बी-कॉमचा रिझल्ट बाकी आहे, एम-बी-एचा बाकी आहे, एम-कॉमचा बाकी आहे. पण जसा त्यांचा रिझल्ट येईल, त्याप्रकारे मग तुम्ही या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला बघा तुमचा जी आहे समोरची प्रोसेस करायची आहे. आता आपण एक्झाम इव्हेंट सिलेक्ट केला मे 2026 आणि बघा खाली तुम्हाला जो तुमचा प्रोग्राम असेल, तो प्रोग्राम देखील तुम्हाला या ठिकाणी कोड सिलेक्ट करायचा आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला असंख्य म्हणजे भरपूर जेवढे काही प्रोग्राम्स वगैरे असतील YCMमध्ये संपूर्णची तुम्हाला लिस्ट तुमच्या समोर बघायला मिळेल. यामध्ये बघा आता M60 आहे, M62 आहे, M85, M86, M87 जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स वगैरे असतील, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता बघा, आपल्याला या ठिकाणी जे आहे P10 म्हणजे का P10 आपल्याला शोधायचा आहे, जे आहे बघा तुमचं डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. तर बघा, आपल्याला P10चा या ठिकाणी आपण सीट नंबर टाकलेला आहे, जो तुमच्या हॉल तिकीटवरती असेल. कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट तुम्हाला आधी सिलेक्ट करायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे. आता कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट सर्च केल्यावर आपण या ठिकाणी सर्चवर क्लिक करूया. तुमचं नाव तुम्हाला बघायला मिळेल, तुमचा सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्हाला मोबाईल नंबर भरायचा आहे आणि तुम्हाला तुमचा ईमेल आयडी भरायचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा मेल आयडी हा चालू असणं आवश्यक आहे. एक वेळ मोबाईल नंबर चुकीचा भरला तरी चालेल, परंतु ईमेल आयडी जो आहे तो तुमचा ऑफिशियल आणि जो चालू आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. कारण तुमच्या ईमेल आयडीवरच तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुमचा आन्सर बुक किंवा तुमची फोटोकॉपी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, की तुमचा ईमेल आयडी जो आहे तो करंट मेल आयडी आणि चालू असला पाहिजे कम्युनिकेशन बेस. ठीक आहे. तर थोडक्यात काय, तुमच्या फोनमध्ये जो काही मेल आयडी असेल, तो मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता बघा, खाली तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट बघायला मिळेल. टोटल या जवळपास 7 विषय आहेत. आता ह्या 7 विषयापैकी तुम्हाला कुठला विषय फोटोकॉपीसाठी मागवायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. एका वेळेस तुम्ही 3 विषयासाठी अप्लाय करू शकता. फोटोकॉपी पण 3 अप्लाय करू शकता आणि सोबत त्याच्यानंतर तुम्ही जे आहे, तिन्ही विषयांसाठी तुम्ही या ठिकाणी रिव्हॉल्यूशन देखील अप्लाय करू शकता. आता बघा, एक विषय आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. आता तुम्हाला जो काही विषय, तुम्हाला ज्या विषयामध्ये कमी मार्क पडले असतील किंवा ज्या विषयात तुम्हाला 1-2 मार्कांनी विषय राहिला असेल, तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. एका विषयाला ₹300 फी आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. आता फोटोकॉपी कोणी करायची, तुम्हाला हे देखील माहिती असायला पाहिजे. जे विद्यार्थी लास्ट इयरला असतील, तर त्या लोकांनी शक्यतो फोटोकॉपी मागवू शकता किंवा रिव्हॉल्यूशन करू शकता. फोटोकॉपी कोणीही मागवू शकता, काही विषय नाहीये. परंतु रिव्हॉल्यूशन किंवा रिचेकिंग करायसाठी तुम्हाला, तुम्ही कमीत कमी लास्ट इयरला जर असाल आणि तुमचा 1, 2, 3, 4 मार्कांनी जर विषय राहिला असेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणी फोटोकॉपी मागण्याचा अर्थ राहील. अन्यथा पेपर रिचेकिंग करून काही फायदा होणार नाहीये फर्स्ट इयर, सेकंड इयरवाल्यांनी. मी तर फर्स्ट इयरवाल्यांना सांगतो, की तुम्ही रिचेक करू नका आणि फोटोकॉपी मागवू नका. जे काही विषय बॅकला असतील, ते तुम्ही नेक्स्ट टर्मला
दिवाळीमध्ये फॉर्म भरायचा आणि जानेवारी 27ला तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्या. आता नेक्स्ट टर्म जी असणार आहे ती डी-के-टीची, ते दिवाळीमध्ये फॉर्म सुरू होतील आणि जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरच्या एंडला तुमची परीक्षा होईल. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे आहे विषय निवडलेले आहेत. कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट. समजलं? आता कोणी सिलेक्ट करायचं, कोणी निवडायचं आणि फोटोकॉपी तर कोणीही मागू शकतं. काही विषय नाही. ₹300 पर सब्जेक्ट तुम्हाला फी असणार आहे. परंतु फोटोकॉपी नंतर तुम्हाला जे आहे रिव्हॉल्यूशनला ₹500 प्रतिविषय एवढी फी असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असतील, त्यांनीच फक्त या ठिकाणी डोकं लावायचं आहे, अन्यथा लावायचं नाहीये. ठीक आहे. आता मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकूया. नंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल आयडी देखील टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाका, मेल आयडी टाका. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघा मेक पेमेंट. आता ₹600 आपलं पेमेंट आहे. कारण 2 विषयाची आपण या ठिकाणी जे आहे कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट सिलेक्ट केलेली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी 300 अधिक 300 ₹600 आलेले आहेत. आता बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती व्हेरिफाय करायची आहे. खाली आय एक्सेप्ट ऑल टर्म्स एंड कंडिशन पार्टिक्युलर्स इन डिटेल या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. माहितीमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं कॉलेजचं नाव, तुमचं पी-आर-एन नंबर, तुमचं नाव, ईमेल आयडी तुम्हाला चेक करायचा आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो यू-पी-आयचा ऑप्शन बघायला मिळेल. हे यू-पी-आयचा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करावं लागेल. यू-पी-आयचा ऑप्शन बेस्ट आहे किंवा दुसरे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही ते देखील सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. दुसरा ऑप्शन कुठला असणार आहे? तुम्ही मॅन्युअली यू-पी-आय टाकू शकता किंवा तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या फोनमध्ये फोनपे वगैरे ऑप्शन दिसू शकतं, Google Pay दिसू शकतं. त्या प्रकारे तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही पेमेंट वगैरे करू शकता. नंतर तुम्ही ज्यावेळेस परत बॅकला येता ऑटोमॅटिकली, तेव्हा तुम्हाला रिव्हॉल्यूशन या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे जर तुमचे मार्क वगैरे वाढत असतील, आता तुम्हाला जर गॅरंटी असेल, की बाबा मी पेपर चांगला लिहिला होता आणि माझे मार्क्स कमी झाले किंवा मला कमी मार्क्स आले. आता असं पण होतं ना कधी-कधी, की 15 क्वेशन अटेंड केले आणि मार्क फक्त तुम्हाला 30 मिळाले किंवा 28 मिळाले. तुमचा 3-4 मार्कांनी रिझल्ट राहिला. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट या ठिकाणी आता रिव्हॉल्यूशन देखील अप्लाय करू शकता. परंतु मी तुम्हाला सांगेल, की आधी तुम्हाला जे आहे या ठिकाणी फोटोकॉपी मागवायची आहे. तुम्हाला जर काही समस्या वगैरे आली पेमेंटसाठी वगैरे, तर तुम्ही हा जो नंबर दिलाय, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विद्यापीठाला. हा नंबर ॲक्टिव्ह आहे. सकाळी 11 पासून तर तुम्ही जे आहे दुपारी 3 पर्यंत कॉल करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे, तुमचा प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला ज्या मित्रांनो समोरची प्रोसेस पूर्ण करायची आहे. ठीक आहे. आता ही प्रोसेस एकदम सोपी आहे. काही अवघड नाही यामध्ये. तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला वरती मी सांगितलं, की जो काही मेल आयडी तुम्हाला बघायला मिळतोय id-revolution@ycmu.ac.in ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला जो आहे मेल आयडी तो फक्त revolution@ycmu.ac.in हा मेल आयडी असणार आहे. 0253 22 31 478 हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. जर तुमचं पेमेंट झालं आणि तुमच्या अकाउंटवरून पैसे कटले, परंतु तुमची प्रोसेस समोर फेल झाली असेल, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्या मेलवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. बाकी मित्रांनो सर्वांनी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी जे ऑनलाईन जे तुमचे फोटोकॉपी ॲप्लिकेशन आहे, ते 13/7 म्हणजे काल 13 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत चालू असणार आहेत. आणि मित्रांनो ज्यांचे आत्तापर्यंत रिझल्ट आलेले नाहीयेत, तर त्यांनी काही काळजी करू नका. त्यांचे देखील निकाल लवकरच येतील. त्यांचे निकाल आल्यावर त्यांना डेट वाढवून मिळण्यात येईल. ठीक आहे. तर थोडक्यात काय तुम्हाला ही पूर्ण ऑगस्ट महिना पुढचा जो आहे, तो पूर्ण रिचेकिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. ॲप्लिकेशनमध्ये आणि रिचेकिंगमध्ये पुढचा महिना पूर्ण जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मेलवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.